नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी ह्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. तुम्हाला जर का इयत्ता 10वीचे मराठी आणि संस्कृत या विषयाचे पेपर सेट हवे असतील, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मेल दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. बोर्डाच्या अनुषंगाने पेपर सेट आणि त्याची आदर्श उत्तरपत्रिका ह्याचा सुद्धा सेट हवा असेल तर नक्की तुम्ही संपर्क करू शकता. 10 वर्ष बोर्डाचे पेपर तपासल्यामुळे बोर्डामध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न येतात आणि त्यांची आदर्श उत्तरं काय ह्याचा अनुभव असल्यामुळे तो अनुभव जर का तुमच्या मदतीला आला तर विद्यार्थी मित्रांनो, मला निश्चितच आनंद होईल. चला, आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील उत्तम लक्षण हा जो पद्यपाठ आहे, या पद्यपाठाचा स्वाध्याय त्याखाली दिलेली कृती. म्हणजे आपल्याला पेपरच्या अनुषंगाने त्याचं अचूक उत्तर काय आहे हे प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आपल्या पाठाखाली पहिला प्रश्न कोणता दिलाय बघा. पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे, आकृत्या पूर्ण करा. आणि काय विचारलेलं आहे? त्यांनी विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. आपण या पद्यपाठामध्ये बघितलं की आदर्श व्यक्तीची लक्षणं कोणती सांगितलेली आहेत. ती लक्षणं सांगताना व्यक्तीने काय करावे, काय करू नये ह्याचं सुद्धा अतिशय अचूक मार्गदर्शन समर्थ रामदासांनी, संत रामदासांनी या पद्यपाठामध्ये केलेलं आहे. या पाठाचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण समजावून घेतलेलं आहे. या स्वाध्याय भागाचा अभ्यास करताना तुम्ही तो जो समजावून दिलेला व्हिडिओ आहे, पद्यपाठ समजावून दिलेला, तो सुद्धा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. 3 गोष्टी विचारल्यात बघा. इथे त्यांनी असं चित्र दिलेलं आहे. पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलेली आहे? अपकीर्ती सांडावी. दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलेली आहे? सत्कीर्ती वाढवावी. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे? विवेकाने सत्याची वाट दृढ करावी. म्हणजे काय करायला पाहिजे माणसाने आयुष्यात जगत असताना? कोणत्या गोष्टी विचार करून करायला पाहिजेत? तर अपकीर्ती सांडावी. अपकीर्ती म्हणजे वाईट कीर्ती. आपली वाईट कीर्ती पसरू नये समाजामध्ये, ती सांडून द्यावी, ती नकोच. सत्कीर्ती वाढवावी. सत म्हणजे चांगली. चांगली कीर्ती, चांगली प्रसिद्धी आपल्याला समाजामध्ये मिळावी. आणि विवेकाने म्हणजे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपण सत्याच्या मार्गाने चालावं. ती वाट दृढ करावी, म्हणजेच सत्याची वाट कधीही सोडायची नाही. पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेला आहे. हा प्रश्न बघा, कधीही करू नयेत अशा गोष्टी. ह्या आपल्याला 4 गोष्टींचा या ठिकाणी संदर्भ द्यायचा आहे, उत्तर लिहायचं आहे. काय काय सांगितलेलं आहे बघा. पहिलं तुम्ही लिहू शकता गाळलेल्या जागेमध्ये त्या गोलामध्ये, पुण्यमार्ग सोडू नये. पुण्याचा मार्ग, जो चांगला मार्ग आहे, तो कधीही सोडायचा नाही. पैज किंवा होड लावू नये. कोणाबरोबर स्पर्धा करू नका, कोणाबरोबर शर्यत करू नका, कोणाबरोबर पैज लावू नका. परपीडा करू नये. पर म्हणजे दुसरा, पीडा म्हणजे त्रास. दुसऱ्याला त्रास देऊ नका, म्हणजेच परपीडा करू नका. कुणावरही आपले ओझे लादू नका. स्वतःच स्वतःच्या पायावर उभं राहा. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घ्या. म्हणजेच कुणावरही आपलं ओझं तुम्ही लादू नका. असत्याचा कधीही अभिमान बाळगू नये. कायम सत्याच्या मार्गाने चाला.
असत्य कधी बोलूही नका, वागूही नका किंवा त्याचा अभिमान सुद्धा धरू नका. आता आपल्याला 4च गोष्टी लिहायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण इथे 5 लिहिलेल्या आहेत. तुम्ही पेपरमध्ये कोणत्याही 4 गोष्टी लिहू शकता. अर्ध्या, अर्ध्या, अर्ध्या मार्काला म्हणजे 2 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो. पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा, ई प्रश्नाकडे जाऊया हं. तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. आता ह्याचं उत्तर व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगवेगळं असणार आहे. म्हणून याचं एकसामायिक उत्तर मी इथे मांडलेलं नाहीये. तुम्हीच तुमचं आत्मपरीक्षण करून तुमच्यातले 3 गुण कोणते, तुमच्यातले 3 दोष कोणते ते लिहायचंय. मग एखादा म्हणेल माझ्याकडे चित्रकला हा गुण आहे. एक म्हणेल माझं हस्ताक्षर सुंदर आहे. एक जण म्हणेल की मी खूप जोरजोरात बोलतो. एक जण म्हणेल मी खूप लाजाळू आहे, मला बोलायला भीती वाटते. एक जण म्हणेल मला चटकन राग येतो. असं तुम्हीच तुमचं आत्मपरीक्षण करून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा काय प्रश्न आहे बघूया विद्यार्थी मित्रांनो. दुसरा प्रश्न काय म्हटलंय बघा त्यांनी. खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास सांगतात. तोंडाळ व्यक्ती. पहिलं त्याने काय दिलंय, तोंडाळ व्यक्ती. तोंडाळ म्हणजे अशी व्यक्ती की जिच्या बोलण्याला घरबंद नाही, दरबंद नाही. म्हणजे काय वाटेल ती बोलत असते. तुम्ही तिच्याशी बोला, बोलू नका, त्या व्यक्तीची टकळी चालूच असते. मग अशा व्यक्तीशी कसं राहिलं पाहिजे, तर ह्याचं उत्तर आपल्याला त्या चौकटीत लिहायचंय. तोंडाळासी भांडू नये. जी तोंडाळ व्यक्ती आहे, जी बडबडी व्यक्ती आहे, निरर्थक बडबडत राहते, त्या व्यक्तीबरोबर भांडायचं नाही. नंतर पुढे त्याने दिलंय संत. अशा व्यक्तींशी कसं वागायचं. संत संग खंडू नये. खंडू संतांचा जो संघ आहे, संतांचा जो सहवास आहे, तो कधीही सोडायचा नाही. लक्षात येतंय ना विद्यार्थी मित्रांनो. आता तिसरा प्रश्न काय दिलाय बघूया. खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी. बघा हा, गोष्टी कोणत्या. पहिली गोष्ट काय आहे, आळस. काय दक्षता घ्यायला पाहिजे. आळसात सुख मानू नये. नंतर आहे परपीडा. काय पाहिजे, परपीडा करू नये. सत्य मार्ग. काय दक्षता घ्यायला पाहिजे, सत्य मार्ग सोडू नये. आता पुढचा प्रश्न, तो जरा सविस्तर आहे. पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. 2-2 मार्काला आपल्याला हा काव्य सौंदर्याचा प्रश्न पेपरमध्ये येतो. त्याचं अतिशय मुद्देसूद उत्तर मी मांडण्याचा प्रयत्न केलाय बघा. प्रश्न असा आहे, खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. मग याचं उत्तर काय येईल बघा. उत्तर असं येणार आहे, आदर्श लक्षण या पद्य पाठात समर्थ रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. जीवन जगत असताना, समाजात वावरत असताना व्यक्तीने कोणती कृती करावी, कसे वागावे हे स्पष्ट करताना संत रामदास म्हणतात, लोकांनी केलेली विनंती कधीही धुडकावून लावू नये. वाईट अनैतिक मार्गाने द्रव्य कमवू नये. पुण्याचा व खरेपणाचा जो मार्ग आहे तो कधीही सोडू नये. म्हणजेच नेहमी सत्य मार्गाने चालावे. आणि उत्तराच्या शेवटी आपल्याला काय लिहावं लागेल, वरील ओवीमधून अतिशय समर्पक शब्दामधून पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील विरोधाभास पटवून दिला आहे. असं मुद्देसूद उत्तर आपल्याला लिहायचंय. खूप फापट पसारा पण नको आणि अतिशय कमी शब्दामध्ये पण उत्तर नको. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो.
आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. हा प्रश्न, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये. या ओळीतील विचार स्पष्ट करा. आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल? उत्तम लक्षण या पद्यपाठामधून समर्थ रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी एक लक्षण वरील ओळीमधून समजावून दिले आहे. संत रामदास म्हणतात की सभेमध्ये म्हणजेच समूहामध्ये वावरत असताना आपले स्वतःचे विचार, आपले मत अतिशय निर्भीडपणे, स्पष्टपणे मांडावे. आपले विचार मांडताना कधीही लाजू नये. तसेच ते पुढे सांगतात की बाष्कळपणे म्हणजेच जे निरर्थक, अर्थहीन आहे असे बोलू नये असेही आवर्जून सांगतात. उत्तम व्यक्तीमधील खूप महत्त्वाचा विशेष या ओळीमधून अधोरेखित होतो. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो प्रश्न विचारलाय ना, त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच लिहायचं, विषयांतर करून लिहायचं नाही. मुद्देसूद लिहायचं आहे, मुद्देसूद. अतिशय ज्याला आपण म्हणतो समर्पक शब्दामध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता शेवटचा जो ई प्रश्न आहे तो त्यांनी काय दिलाय बघा. त्यांनी काय म्हटलेलं आहे? आळसे सुख मानू नये, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. चला तर मग उत्तर बघूया. उत्तम लक्षण या पद्यपाठातून समर्थ रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. हे मार्गदर्शन करताना आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे हे अचूकपणे उलगडून दाखवले आहे. आळस हा व्यक्तीच्या अंगी असलेला सर्वात मोठा अवगुण आहे. व्यक्तीमधील षड्रिपूमधील एक प्रमुख रिपू म्हणजेच शत्रू कोण आहे? तर तो आळस होय. कारण आळसामुळे व्यक्तीला कोणतेही काम करण्याचा उत्साह राहत नाही. प्रत्येक काम टाळण्याकडे व्यक्तीचा कल असतो. त्यामुळे जीवनात प्रगती, उन्नती होऊ शकत नाही. अशा व्यक्तीला समाज कोणतीही किंमत देत नाही. अशा सर्व कारणांमुळे व्यक्तीने आळसात सुख मानू नये असे संत रामदास परखडपणे सांगतात. काव्यसौंदर्याचे 3 प्रश्न या पाठामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो बघितले. अतिशय मुद्देसूद उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो व्यवस्थित लिहा. विषयांतर करून प्रश्नाची उत्तरं उगाच मोठी मोठी करून लिहू नका किंवा अगदी छोटी सुद्धा लिहू नका. आणि सुरुवातीला आपण जे वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले ते अतिशय पॉइंट टू पॉइंट जे विचारलंय तेच आपल्याला त्या चौकटींमध्ये मांडायचं आहे. अर्ध्या अर्ध्या मार्काला किंवा एक एक मार्काला हे वस्तुनिष्ठ प्रश्न येतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्तम लक्षण हा जो पद्यपाठ आहे त्याचा खालचा स्वाध्याय, कृती म्हणजेच प्रश्न उत्तरं समजावून घेतली. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.